आता या उदाहरणामध्ये काय आहे? एका सोसायटीतील 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्रॅम वजनाची 8 पोती आणली. त्यातील गहू सर्व कुटुंबांनी समान प्रमाणात काय केला रे? वाटून घेतला. मग प्रत्येक कुटुंबाला किती प्रमाणात किंवा किती किलो गहू हा वाट्याला येतोय हे करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? हे 8 पोत्यांमध्ये प्रत्येकी 98 ने, मग 98 ला काय करावं लागेल? आपण 8 ने गुणावं लागेल. मग 98 किलो काय रे? प्रत्येक पोत्यामधला गहू. आणि पोती किती? 8. 8 8 64. 6 खाली हातचे आले, 4 खाली हातचे आले 6. आणि 8 9 72. 72 आणि 6 78. एकूण गहू किती झाला? 784 किलो. आणि त्याला काय करावं लागेल? कुटुंब किती? 14 आहे. मग त्या 14 कुटुंबांनी काय करावं लागेल? त्याला भागावं लागेल. मग 784 किलो जो गहू आहे त्याला काय करावं लागेल? 14 कुटुंबांनी काय करावं लागेल? आपल्याला भागावं लागेल. 14च्या पाड्यामध्ये ते 78 आहेत का हे बघायचं. 14 1 14, 14 दुने 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56 आणि 14 पाचे 70. तर 14 पाचे 70. आपल्याला 78 मधून 70 वजा केल्याच्या नंतर खाली काय रे? 8 आतनं 0 गेले, 8 राहतात, 7 आतनं 7 गेले 0. हा 4 आहे असाच खाली घातला. आणि 14 सक 84. किती? 14 सक 84. हे काय रे? 84 मधून 84 गेले 0 0. मग प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती येईल रे? 84 किलो 56 किलो गहू हा प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला येईल. अशी कुटुंब किती रे? 14 कुटुंब आहे.